ऍक्च्युली मला आले 2 ऑफर्स, मला आलेले 2 ऑफर्स, त्यातलं मी एक कम्प्लीट केलं. एक डॉमिनोज कडून आलेली आहे आणि एक मसाल्यांची होती ऍडव्हर्टाईज. बर्थडे गिफ्ट मला दांडिया खेळायला जाईन. खूप गर्दी असेल आणि गर्दी असेल मग सगळ्यांचा घाम अंगाला लागणार. मम्मी ना दरवर्षीच नवरात्रीचे कलर इतके सिरियस घेते की सी आज ऑरेंज कलर आहे. हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आता 5:15 वाजलेत आणि मी जस्ट हॉस्पिटलवरून आले. मम्मीने मला फोन करून सांगितलं की अरे आज देवळात जायचंय, जरा लांब लांब असलेल्या देवींचं दर्शन तरी घेऊया आपण. म्हणून मग मी आता आले हॉस्पिटलवरून आणि आता मी तयार होईल. मम्मी पप्पा आणि मी आम्ही 3 जण जाऊ मुरुडला, असा प्लॅन आहे. उद्या पण देवदर्शन करायचंय. उद्या तर सकाळी लवकर उठून जावं लागेल, कारण उद्या जिकडे आम्ही जाणार आहोत ना देवीचं दर्शन करायला, तिकडे जरा जरी लेट झाला म्हणजे जरा उजाडलंय आणि आम्ही गेलोय आणि लेट झालाय, लेट पोहोचलोय, एवढी गर्दी असते तर बाप विचारायलाच नको. म्हणून सकाळी, उद्या रविवार आहे आणि उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत. सो या. A few moments later. हॅलो गाईज, मी तयार झाले आणि मला ना घालायचा होता वेगळा ड्रेस, पण मला तो मिळत नव्हता. म्हणून मग मी हा ड्रेस घातलाय. आणि खरं तर हा मला उद्या घालायचा होता, पण मी हा घातला आज. मला वेगळा घालायचा होता. सो मी पप्पा मम्मी तयार झालोय, आता जातो. मी तयार आहे. इथे मम्मीने मस्त ग्रे कलरची साडी नेसली. आज ग्रे कलर आहे बाय द वे. आणि मी गुलाबी. नाही गुलाबी नाही आहे हे मी गुलाबी आहे. तुमचा असा ऑरेंजिस असा थोडासा असा व्हाईट मिक्स असा आहे. पक्की मम्मी लागली. हा मम्मी पक्की आहे एकदम ग्रेवाली आणि मी तर माझ्या मध्ये थोडासा ग्रे कलर आहे, पण मी पिंक वाली आहे जास्त. दोन्ही वेळेला चालू शकतो. हा मी दोन्ही वेळेला पिंक वालीला पण चालू शकते आणि ग्रे मध्ये पण चालू शकतं. एक प्रतिबिंब आहे, एक आरसा आहे. गाईज मी घरी आले, खूप वेळ झाला घरी येऊ आणि येऊन ना मला एक फोन आला. माझी एक मैत्रीण आहे, त्यांचा मला फोन आला की अगं तू येतेस ना दांडियाला गरबा खेळायला. म्हटलं नाही, बिग बॉस आहे त्यामुळे उद्या नाही, परवापासून मी येते. आणि त्यामुळे आज आणि उद्या मी काही जाणार नाही. उद्या फिनाले आहे, त्यामुळे उद्या फिनाले बघूनच मग परवापासून मी दांडिया खेळायला जाईन. अभी मजा आएगा ना भिडो. मी मगाशी झाले, अजून मी फ्रेश पण नाही झाले, सगळं इकडेच असंच आहे. सो बिग बॉस बघून रात्री झोपताना स्किन केअर वगैरे करून मगच मी झोपेन. त्यावेळेला सगळे फ्रेश सगळे काढेन, म्हणजे फ्रेश वगैरे होईल. सो या, तुम्हाला मी हा अपडेट द्यायचा होता म्हणून मग मी तुमच्याशी बोलायला आले. उद्या सकाळी भेटू आपण. तोपर्यंत गुड नाईट. Early the next morning. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. वाजले 7:15 आणि मी मम्मी पप्पा तयार झालोय. मी कालचाच ड्रेस घातलाय, कारण ना मला असं भीती आहे की तिकडे खूप गर्दी असेल आणि गर्दी असेल मग सगळ्यांचा घाम अंगाला लागणार. सो मी कालचाच ड्रेस घातलाय आणि ह्याच ड्रेसमध्ये मी येईन. मग परत हवा तर म्हणजे एक वर्ष असं झालेलं. सॉरी, पहिल्यांदा आम्ही जातोय चंडिका मातेला. चंडिका मातेचं दर्शन घ्यायला आम्ही जातोय. ऍक्च्युली तिथे भयंकर गर्दी असते, भयंकर म्हणजे कसंही राहतं उभे आणि आपोआप आपण ढकलले जातो, इतकी गर्दी असते. एक वर्षी तर मी येऊन आंघोळ केली लिटरली, इतकी मला घाम वाटायला लागली. आणि मी खूप चांगला ड्रेस घालून गेलेले होते आणि त्या ड्रेसची पण बँड वाजली आणि येऊन मी आंघोळ पण केली. सो ही मला रिस्क घ्यायची नव्हती म्हणून मी हेच कपडे कालचे घातलेत. जर नसेल गर्दी तरी इट्स ओके, मस्तच ना, उलट छान. लवकर जाऊन लवकर येऊ आम्ही. म्हणून 7:15 वाजता सकाळ आम्ही निघालोय. रविवार असून मी लवकर उठली ह्यासाठी. मम्मी पप्पा नाश्ता करतात, मी काय सकाळ लगेच उठले लगेच काय नाश्ता करू शकत नाही. सो मी येताना वडापाव खाईन असं माझं म्हणणं आहे. बघूया आपण. सो आता मी जाते दाभोळच्या चंडिका मातेला. मम्मी ना दरवर्षीच नवरात्रीचे कलर इतके सिरियस घेते की सी आज ऑरेंज कलर आहे. मी दिसते कशी. मी तर केस पण नाही विंचरले, केस ओले होते म्हणून केस पण विंचरले नाहीत. आणि फॉग आलाय, एसी मधून आले ना बाहेर डायरेक्ट.
सो आमचं दर्शन घेऊन झालंय, आम्ही निघालोय. ऍक्च्युली ना तिथे दाभोळ चंडिका मंदिर आहे ना, तिथे आतमध्ये गुहारामध्ये ती देवी आहे. त्यामुळे तिथे ना आपल्याला तिथे शूट करून देत नाहीत, व्हिडिओ शूट वगैरे करून देत नाहीत. त्यामुळे मी आता यावेळेस केलं नाहीये. तुम्हाला मी दाभोळची चंडिका मंदिर नक्की दाखवेन. मी त्यांची खास परमिशन काढेन आणि एक दिवस तिथे खास जाईन आणि शूट करेन. पण तोपर्यंत तिथे परमिशन नव्हती, खूप सारे लोक होती. उगाच कशाला आपल्याला 4 लोकात काय बोलणार. त्यामुळे यावेळेस मी काही व्हिडिओ वगैरे केला नाहीये. बट खूप सुंदर दर्शन मिळालं आम्हाला. कमी गर्दी होते, म्हणजे मी एक्सपेक्ट केलेलं की असेल गर्दी, पण कमी. आणि आता खूप गर्दी आहे, म्हणजे लोक खूप जातात. 8:30 वाजलेत. आम्ही 8ला पोहोचलो, अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं. आम्ही निघालोय पण आता, निघतोय पण आता. सो या, खूप छान दर्शन झालं. आम्ही दापोलीमध्ये आलोय आणि आज ना मला एक व्हिडिओ बनवायची. एक कोलॅबोरेशन साठी मला एक व्हिडिओ बनवायचे. ऍक्च्युली मला आले 2 ऑफर्स. मला आलेले 2 ऑफर्स, त्यातलं मी एक कम्प्लीट केलं. एक डॉमिनोज कडून आलेली आणि एक मसाल्यांची होती ऍडव्हर्टाईज. तो त्या माझ्या फर्स्ट ऑर्डर्स होत्या. डॉमिनोजची मी केली. जर तुम्ही बघितलं नसाल ना, तर ते कुक विथ डॉक्टर श्रुतिका ह्या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आहेत ती ऍडव्हर्टाईज. सो तुम्ही ते जाऊन बघा. आणि दुसरी, आज मला शूट करायचंय. ऍक्च्युली मला 15 दिवस मी इतकं माझं हेक्टिक शेड्यूल होतं की मला त्याच्यामुळे अजिबात वेळ मिळत नव्हता. दूध नाही आलंय, दूध आलंय नाही अजून. हा, मला बिलकुल वेळ मिळत नव्हता त्या कुठच्याही व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि फायनली आज रविवार आहे, त्यामुळे आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे मला आज वेळ मिळालाय. त्यामुळे आता घरी जाऊन तेच पप्पा काय आणलं, कसुरी मेथी मिळाली. हा, सो आता तेच पनीर आणि कसुरी मेथी मला पाहिजे होती त्याच्या माझ्या रेसिपीसाठी. सो पप्पा तेच घेऊन आले आता. सो आता घरी जाते आणि मस्तपैकी एक डिश बनवते आणि पप्पा आणि मी खाऊ. मम्मीला थोडं पनीर आवडत नाही, पण मला माहितीये मम्मी पण खाईल. स्पायसी असेल का ते. आधी आपण वडापाव खाऊया, मला भूक लागली. मला वडापाव. आता वडापाव खातो ना पहिल्यांदा मी. ओके गाईज, मी ना पनीर टिक्का करते. तर ह्याची सगळी अशी प्रिपरेशन मी करून ठेवले, मॅरिनेट करून ठेवले. तिकडे मम्मी भांडी असते, सो त्याचा थोडासा आवाज येईल. तिकडे मशीन पण चालू आहे, त्यामुळे त्या सगळ्याचा आवाज येईल. सो इकडे मॅरिनेट करून ठेवले पनीर. आणि आता बराच वेळ झालाय, एक अर्धा पाऊण तास झालाय. आणि आता त्याला मी मस्तपैकी एक शॅलो फ्राय तंदुरी स्मोक माहित नाही मला, पण ते करणार आहे मी. तर तुम्हाला ह्याची रेसिपी बघायची हवी असेल पूर्ण डिटेलमध्ये, तर तुम्ही मला सांगा. मी तुमच्यासाठी व्लॉग पण करायला तयार आहे त्याचा. पप्पांना एवढी घाई लागलेली असते ना, गाडी त्या टोकापासून इथपर्यंत फक्त घेऊन येण्यासाठीची. त्यांना नुसतं ना गाडी चालवायला हवी असते. आणि माझं कसं आहे, म्हणजे आता इतके दिवस मी घरी नव्हते ना, त्यामुळे गाडी चालवता आली नाही त्यांना. बस बस पप्पा, बस बस. हा, सो ये काय बर्थडे गिफ्ट. बर्थडे गिफ्ट मला. बर्थडे गिफ्ट आहे तुला माझ्याकडून ना. पण माझा बर्थडे झाला. अरे पण ती द्यायची राहिली होती, त्या दिवशी गडबड झाली ना, म्हणून ती द्यायची राहिली. ते आता देते, आठवण पडले तर. ओके, तनुच्या बर्थडेला तनुला येणार ना, मग तुझं राहून जाईल. येस, पैसा ही पैसा होगा. सो माझं पॉकेट मध्ये बर्थडे गिफ्ट मला मिळालेलं आहे मम्मीकडून. त्याने पण घेतले माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट, पण ते काकींकडून येणार आहे ना. हा, तर ते मी 2-3 दिवसांनी, म्हणजे कधी मला टाइम मिळेल त्यावेळी मी कलेक्ट करेन. आज तर मला नाहीये टाइम, तुम्ही बघताच. मला परत आता खेळला मी निघाले. मम्मी आपण खेळला चाललोय. थँक्यू मम्मी त्यासाठी. सो आता आम्ही चाललो खेळला. मावशी आणि काका पण येतात खेळला. जाणाई सॉरी, खेळला काळकाई मंदिरामध्ये. सो चला जाऊया. 5 वाजलेत. पप्पांना रात्री परत भजनाला जायचं, त्यांची बारी आहे. गाडीची साफसफाई करतात ते एकदम क्लीन.
मी ज्या वेळेला कॉलेजला होते ना त्यावेळेला 11वी-12वीला मी माझी ॲक्टिवा घेऊन जायचे आणि त्यावेळेला पप्पा रोज सकाळी माझा 6 वाजता क्लास असायचा मॅथ्सचा आणि पप्पा रोज सकाळी माझी ॲक्टिवा पुसायचे आणि रस्त्याच्या इकडे तोंड करून ठेवायचे, का तर मला वळवायला पण नको प्रॉब्लेम म्हणून. आणि आता पण सेमच करतात. आता पण जेव्हा जास्त घाण होते ना कार त्यावेळेला पप्पा तू येतेस, अजून पण पप्पा सेमच करतात. ज्या वेळेला कार जास्त घाण होते ना त्यावेळेला पण पप्पा मी उठायच्या अगोदर जातात, कार वॉश किंवा कार पुसतात तरी आणि मग मला देतात कार. हॅलो गाईज, सो हा होता माझा व्लॉग. आज मी दांडिया खेळायला नाही, दांडिया खेळण्याच्या दृष्टीने गेलेले, पण तिथे मी खेळू शकले नाही. मी बघून आले फक्त. थोडासा कॉन्फिडन्स असा आला आहे की मला उद्यापासून मी दांडिया खेळू शकते. आणि अजून 2-3 जणांना मी असे जमवले की हां ते पण माझ्यासोबत उद्यापासून खेळायला येणार आहेत. त्यामुळे आम्ही असा ग्रुप, म्हणजे तिथे असं ग्रुप वगैरे काय नसतो, सगळेजण एकत्र मिळून असं गोल गोल राऊंड खेळतात. त्यामुळे एकच स्टेप असते, सगळीकडे सेमच असते. उद्यापासून मी प्रॉपर अशी दांडिया खेळणार आहे, गरबा खेळणार आहे आणि त्यासाठी उद्या मला टाईममध्येच मी उद्या जाणार आहे. 9 वाजता मी उद्या जाणार आहे. हा होता माझा ब्लॉग. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल, हे होतं ॲक्च्युली माझं लाईफ अपडेट. थोडंसं काय तुम्हाला काय गोष्टी घडतात लाईफमध्ये, 2-3 दिवसामध्ये काय गोष्टी घडल्या, कुठे गेले, काय गेलं आणि काय शूट केलं. आणि सध्या माझ्यासाठी म्हणजे माझ्याकडे फर्स्ट टाईम असं काहीतरी कोलॅबोरेशनची ऑफर मला आलेली होती. सो त्या गोष्टी मी केलेल्या. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. खूप भारी आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी एक्सपिरियन्स करते सध्या. सो हा होता माझा ब्लॉग. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण भेटू नवीन ब्लॉग घेऊन, असंच काही ना काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन लवकरच. तोपर्यंत बाय गाईज.